लोह म्हणजे लोखंड आणि चुना यांच्या मदतीने आपल्या एका स्थानावर गेले 2500 वर्षापासून स्थिर असलेला मजबूत आणि भक्कम किल्ला म्हणजे लोहगड किल्ला. हीच जागा असावी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची जी लूट केली होती ती याच ठिकाणी ठेवली असावी. एरिया खूप भयंकर आहे, खूप भीती वाटते असा एरिया. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपला खूप ॲडव्हेंचर होणार आहे, कारण आपला ट्रेक आहे आजचा लोहगडमध्ये. आज संडे असल्यामुळे मी बाहेर आलोय. लोहगडावरती आपल्याला मेन गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, त्याचबरोबर विंचुकाडा आहे, तो मेन खूप महत्त्वाचं आकर्षण आहे, ते आपण आज बघूया. त्याचबरोबर जी लोहगडाची जी हिस्ट्री आहे, जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सुरतेची द्रव्य आणलं होतं, सुरतेचे जो मोठं जे लूट केली होती, ती लूट याच किल्ल्यावरती ठेवली होती, तो म्हणजे लोहगड किल्ला. आणि आपण आता बसणार आहे, मी सध्या आहे ग्राउंडला, म्हणजे सध्या अजून लोहगडाच्या अजून अलीकडेच आहे, पण लांबूनच याचं खूप दृश्य छान दिसतंय. ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे बघा समोर तो जो दिसतोय तो आहे विंचुकाडा, तो दिसतोय तो विंचुकाडा आहे. आणि हे याचे आहे ते पूर्ण बुरुज आहेत. मी सध्या खूप खाली आहे, पण आपण आता थोडक्यात वर जाऊयात. थोड्याच वेळात आपण आता वर जाऊयात, एक्सप्लोअर करूया आजचा लोहगड. तर फायनली आपण पोचलो लोहगडाच्या पायथ्याशी. हे जे आहे ते याचा बेस आहे. बेस म्हणजे तर पार्किंग वगैरे असते. टू व्हीलरसाठी 20 रुपये आहे आणि मी 40 रुपये असेल फोर व्हीलरसाठी. तर इथूनच ग्राउंडवरून खूप छान दिसते बघा. हा जो कडा आहे हा पूर्ण तास कडा आहे, नाही का, म्हणजे पूर्ण तासलेला कड्यासारखा कडा आहे एकदम रेखीव. आणि त्याच्या खाली दिसते ते पूर्ण ही झाडी वगैरे दिसते अशी. आणि तो जो दिसतोय तो पहिला बुरुज दिसतोय, तिथून वरती जायचं आहे. गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, त्याचबरोबर विंचुकाडा वगैरे जे आहे ते खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे, ते आपण आज पाहूयात. तर चला, बहुतेक वर जायला पण काहीतरी थोडं तिकीट आहे, ते पण पावती घेऊ आपण आणि वरती जाऊया. तर ट्रेकला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासून हे अशा दगड्या पायऱ्या वरती वरती जाईपर्यंत म्हणजे कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम एकच आहे, जे हे बसलेत ना टोल नाका वगैरे घेतात, हे बघा कसं बघते. ओय, चिप्स दिसले काय दिसले का तुम्हाला, हे अडवणार म्हणजे अडवणार. तर सुरुवात तर झाली ट्रेकला आपल्या, आणि सुरुवातीपासून अशा दगडी पायऱ्या आहेत मोठ्या, त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आणि वरती त्या ठिकाणी ही आहे आपलं काय म्हणतात त्याला, बुकिंगचं वगैरे तिकीट बुक आहे, तिकीट घ्यायचं वगैरे आणि तिथून मग वरती जायचं आहे. लोहगड हा खूप प्राचीन किल्ला आहे. लोहगडाने राष्ट्रकूट राजवट ते ब्रिटिश कालावधी इथपर्यंतचा सर्व इतिहास आपल्यात सामावून घेतलेला आहे. तर आपण वरती आलोय. वरती आल्यानंतर तो समोर जो दिसतोय इकडे, तो आहे तो पहिला जो बुरुज आहे. आणि तिकडून जे दिसते ते खालची जी टेहळणी करण्यासाठी वगैरे जागा दिसते. आणि माझ्या समोर जे आहे तेव्हा इथं भिंत दिसते पूर्ण, पण भिंतीच्या अलीकडं एक पहिला दरवाजा, गणेश दरवाजा, तो सहजासहजी जोपर्यंत इथपर्यंत जात नाही तोपर्यंत दिसत नाही. तर तो आपण जाऊन बघूयात. दम लागलाय थोडा, समोरून काहीच दिसत नाही, पण जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत दरवाजा दिसत नाही. कारण जर हमला जर केला किंवा अटॅक जर केला तर लगेच सहजासहजी त्यांना तो दरवाजा दिसत नाही. आपण पहिल्यांदा इकडून आलोत बघा आता, आणि जसं वर येईल तसं अजून पण दिसत नाही दरवाजा. आणि इकडून जर इकडे गेलो पायऱ्यात बघा, इथून अजून इथं जरी आले तरी अजून इथं दिसत नाही. इथून आतमध्ये थोडा दरवाजा आहे, आपण दरवाजा बघूयात. अजूनपर्यंत तो दिसत नाही तिकडून. तर ही पहिल्या दरवाजाकडे जाणारी वाट आहे. आणि जास्तीत जास्त 5 ते 10 लोक पण जास्त या ठिकाणी बसू शकत नाही. आणि हत्ती वगैरे तर येण्याचा प्रॉब्लेम होत नाही. जरी धडक जर द्यायची म्हणजे दरवाजाला हत्तीच्या ह्यानी, तरी सुद्धा ते शक्य नाही, कारण खूप बारीक अशी वाट आहे बघा. आणि अजूनपर्यंत दिसत नाही दरवाजा. हा जो आहे तो पहिला दरवाजा, हा आहे तो गणेश दरवाजा. दरवाजाच्या दोन्ही बाजूला बघा इथं गणेशाची मूर्ती आहे, ते गणेशाची, इकडे पण गणेशाची मूर्ती आहे. आणि बरोबर आणि वरती हे चिन्ह आहे दोन्ही याच्यावरती. दरवाजा जो आहे तो खूपच स्ट्रॉंग आहे, म्हणजे जवळजवळ 20 फुटाचं अंतर असेल. कोणी चढण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. आणि वरून बऱ्याच ठिकाणी अजून ते आहे या ठिकाणी, नाही का, थांबला वगैरे करण्यासाठी किंवा अटॅक जर त्यावेळेस होता त्यावेळेस.
आपण वरती गेल्यानंतर बघू. पण दरवाजा असा सहजासहजी कोणाला हे बघू शकत नाही. दरवाजा जर बघितले तर हे एकदम भक्कम अशी कडे उचलता उचलत नाही आणि एकदम साबण आहे. आणि हे टोकदार आहेत नाही का, तरी हातीने जरी धडक दिली तर त्याच्यात मस्तकात बसू शकते एवढी पावत आहे. साखळी किती मोठी, खूप जड आहे. गणेश दरवाज्यामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला ही तोफ दिसते. एकेकाळी याच तोफेने ह्या गडाचं संरक्षण केलेलं असणार. ही जी तोफ आहे ती पंचधातूची तोफ आहे, म्हणजे यांचं टेम्परेचर कायमस्वरूपी स्थिर असं असते. अशा या 3 तोफा पहिल्यांदा आपल्याला पाहायला भेटतात. गणेश दरवाज्यातून आतमध्ये आले ना तर सुरुवातीलाच बघा आपल्याकडे तोफ भेटते. ही तोफ जी आहे ती पंचधातूची. तिकडे काही 2-3 आहेत आता सध्या तरी. आणि तिथून आल्यानंतर जे पहारेकरी होती त्या पहारेकऱ्यांसाठी राहण्यासाठी आतमध्ये एक खोले, ती सहजासहजी दिसत नाही जोपर्यंत अजून मध्ये जात नाही तोपर्यंत. आपण आतमध्ये जाऊन बघूयात. एकदम भक्कम आहे. बाहेरून सेटअप दिसत नाही जोपर्यंत आतमध्ये ना तोपर्यंत. आणि बघा गणेश दरवाजा शेजारी कडून जे आहे तिकडून टेहळणी करण्यासाठी कोण येत नाही कोण नाही, हा जो दिसतोय तो दिसतोय बघा. आपण त्या तिथून आलो आणि तिथून सहजासहजी ती जागा इथून दिसत नाही. इथून बाण वगैरे किंवा जर हमला होत असेल तर ते सहजच लगेच ओळख येत होतं. त्यामुळे गणेश दरवाजा स्ट्रॉंग आहे. आणि इथून हे पहारेकऱ्यांची ही खोली या साईडला पण दिसते. इकडे पण आहे टोक तुटलेली तोफ ठेवली इकडे. त्याचबरोबर याकडे पण आहे. सुरुवातीला आपण जो आलो तर तिकडून आलो तिकडून हे पण टेहळणी करू शकतो. इथं आपण जो आहे ना तो गणेश दरवाजाच्या वरती आहे. बॅक साईडला इथं गणेश दरवाजा बघा बॅक साईडला. आणि वरती जे आहे ना तो पहिला बुरुज आहे. म्हणजे इथून जरी कोणी येत असेल किंवा काय ते टेहळणी करण्यासाठी खूप छान आहे. तिथून बघा जर कोणी दोरी टाकून वगैरे जरी मारण्याचा प्रयत्न केला किंवा वरती येण्याचा प्रयत्न केला तर इथून तेल किंवा काय किंवा बाण वगैरे मारू शकतो असे आहे. आणि खूप भक्कम आहे बघा. समोर तिकडे किल्ला दिसतो तो आहे तो विसापूर आहे. आणि इकडे पण अशा पद्धतीने पूर्ण आहे. आणि गणेश दरवाजाच्या वरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो दुसरा दरवाजा दिसत नाही. फक्त एक दुसरा दरवाजा आहे, त्या दरवाजाकडे आपण जाऊया. लोहगड किल्ला हा पूर्णपणे युद्ध कौशल्यासाठी निपुण असा बांधलेला आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष आपण गडाच्या दरवाजापर्यंत जात नाही तोपर्यंत तो गडाचा दरवाजा आपल्याला दिसत नाही. गडाच्या दुसऱ्या दरवाजावर जाण्यासाठी पहिला दरवाजा पार केल्याशिवाय तिथपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. पहिल्या दरवाजावरून खाली शत्रूला अचूकपणे मारा करता येतो, पण खालून दरवाजापर्यंत मारा करणं शक्यच होत नाही. आताच्या काळी जसं शौचकोप आहेत म्हणजे टॉयलेट वगैरे आहेत तसं त्याही काळामध्ये व्यवस्थितपणे होते नाही का. ते आपण बघूया तिथं लोहगडावरती आहे. हे बघा शौचकोप आहे. हे इथून डायरेक्ट गडाच्या खाली ते मलबंत्र जे काय असेल ते जात असेल नाही का. म्हणजे त्यावेळेस किती स्वच्छता होती, म्हणजे स्वच्छतेकडे किती लक्ष देत होते यावरून ते स्पष्ट होते. खाली एक छोटी रूम आहे ते आपण बघू. दुसऱ्या दरवाजाच्या खाली हे एकदम अंधार आहे. काय दिसत नाहीये काय काय माहित, अंधार असल्यामुळे काय कळत नाही. नाही तर पण आहे बघा इकडे पण आहे. इकडे काय बहुतेक शौचकूप असावं किंवा काय ते दिसत नाही, लाईट नसल्यामुळे काही कळत नाही. पण टिघळणी करण्याची मे बी हे असेल जागा असेल. इथून बघा थोडं ओपन आहे त्यामुळे तिथून काहीतरी त्या साईडचं बघा पाण्यासाठी वगैरे असेल. चला आता आपण दुसऱ्या दरवाजाकडे जाऊया. पहिला दरवाजा क्रॉस करून ज्यावेळेस आपण वरती येतो त्यावेळेस आपल्याला शौचकूप आणि त्यानंतर त्याच्यावरती दिसतं हा दुसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाच्या पायऱ्या हे एकदम स्ट्रेट आहेत, पण दरवाजाचे तोंड हे थोडं विरुद्ध दिशेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दरवाजापासून आपल्याला पहिला बुरुज जो आहे तो स्पष्टपणे दिसतो. जरी गडाचा पहिला दरवाजा जर हरला किंवा पहिल्या बुरुजाची पाहणी करायची असेल तर दुसऱ्या बुरुजावर आपण स्पष्टपणे तो दिसू शकतो. त्याचबरोबर युद्धामध्ये हमला करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अचूक निशाणा साधण्यासाठी थोड्या खाच्या याच्या टेकनी प्रत्येक ठिकाणी केलेल्या आहेत, जेणेकरून वरून हमला आपण
यशस्वीरित्या आणि अचूक पद्धतीने करू शकतो. असा हा नारायण दरवाजा आणि नारायण दरवाजामधून दिसणारे समोरचे हे संपूर्ण दृश्य. नारायण दरवाजापासून वरती आलो ना आपण, तर इकडे लागते ते बॅक साईडला आपल्याला धान्य कोठे दिसते. ही धान्य कोठे आहे इकडे, ह्या इथं 2 ठिकाणी आहे, पण सध्या आतमध्ये पाणी आहे. जर कोणी गडाला वेढा वगैरे दिला तर जे काही गडावरती जे काही सैनिक वगैरे आहेत त्यांच्यासाठी पुढचे 2-3 वर्ष जे काही धान्य वगैरे साठवून ठेवण्याची जागा म्हणजे धान्य कोठे. आवाज एकदम इको येतो, इको. एवढी मोठी धान्य कोठे. आणि मे बी या ठिकाणी किंवा दुसरीकडे कुठेतरी त्यांनी ते सुरतेवरून जे आणले होते द्रव्य किंवा जे काय म्हणतात त्याला लूट, सुरतेची लूट या ठिकाणी कुठेतरी ठेवली असावी. हे बघा, आता सध्या तरी पूर्ण पाणी आहे. पाणी पण स्वच्छ आहे, पण पिण्याजोगं नसावं. इकडून तो तिकडं आहे तो पहिला नारायण दरवाजा आहे, आणि इकडून आल्यानंतर इथे एक रूम आहे, आणि त्याच्यानंतर इकडे पण छोटे एक रूम आहे म्हणजे धान्य कोठे इकडे पण. तर चला, आताचे 2 दरवाजे आहेत. पहिला जो दरवाजा आहे तो नाना पेशवे यांनी बांधलेला आहे. हा जो किल्ला आहे तो खूप प्राचीन आहे, म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वीचा. शेजारची जे भांजलेणी आहे, भांजलेणी ती 2200 वर्षापूर्वीची आहे, आणि त्याच्याही पूर्वीचा हा किल्ला मानला जातो. तर बघू आपण वरती अजून काय काय आहे. या धान्य कोठे आहे 2, आणि इथून जर पुढे बघितलं तर इथं जो लागतोय तर आपला 3रा दरवाजा आहे. म्हणजे सरळ बघितलं तर दिसत नाही, तर त्याच पद्धतीने पहिल्या दरवाजासारखा दरवाजा आहे तो या साईडला इथं मध्ये. तो खालून दिसत नाही, वरती गेल्याशिवाय तो दिसणार नाही आपल्याला. आपण जिथं उभा राहिलो त्याच्या खाली बरोबर धान्य कोठे, आणि वरून आल्यानंतर बघ इकडं आहे तो 3रा दरवाजा. म्हणजे हनुमान दरवाजा असेल, आपण बघितलं गेलं नाही. आणि वरती जाताना एकदम वाट छोटी, म्हणजे वरती कोण जाऊ शकत नाही का एकदम जर हमला आला तर. अशा पद्धतीने आहे. तर त्या तिथं दरवाजा आहे. गडावरील प्रत्येक दरवाजा हा खूप मजबूतपणे बांधलेला आहे. त्याचबरोबर दरवाजाकडे जाणारी जी वाट आहे ती खूप निमुळती असून वाटेच्या दोन्ही बाजूला जे तटबंदी आहेत ते खूप भक्कमपणे बांधलेले आहेत, जेणेकरून शत्रू सहजासहजी दरवाजापर्यंत पोहोचू शकू नये. त्याचबरोबर जरी हत्तीच्या साह्याने जरी हमला करायचा म्हणला तर हत्तीला तो करता येऊ नये अशा पद्धतीने ह्या दरवाजाची पुरेपूर अशी युद्ध कौशल्याची बांधणी केलेली आहे. हनुमान दरवाजा ओलांडल्यानंतर गडाचा शेवटचा दरवाजा म्हणजे महादरवाजा. हा दरवाजा हा गडाचा शेवटचा दरवाजा आहे, आणि जसा गणेश दरवाजा मजबूत आहे त्याच पद्धतीने हा दरवाजा सुद्धा खूप मजबूत असा बांधलेला आहे. महादरवाजाच्या दोन्ही बाजूला हनुमंताच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. ज्या पद्धतीने गणेश दरवाजा खूप मजबूत आहे त्या पद्धतीने या ठिकाणी पण बघा सळे वगैरे म्हणजे अंकुचित जे आहे ते केलेले आहे. बरेच आहे. हा दरवाजाची कडी पण खूप मोठी, म्हणजे नाही का हा दरवाजा खूप असा हालत पण नाही, एवढं जाड आहे. जर हत्तीने डायरेक्ट जर हा हमला वगैरे केला तर शक्यतो इथपर्यंत येऊ शकत नाही, कारण पहिले 2-3 दरवाजे खूप अवघड आहे, आणि जरी आला तरी ते डायरेक्ट अटॅक जर केला तर डायरेक्ट हे घुसू शकतात. सगळ्या या दरवाजाची मजबूती खूप आहे. महादरवाजापासून वरती आल्यानंतर आपल्याला समोर दिसतं येतं हा एक मकबरा आहे बघा. चौरसाकृती आहे आणि वरती अंडाकृती वगैरे दिसते. त्याचबरोबर या ठिकाणी बरंच काय आहे. पलीकडे जे आहे ते पाण्याचे टाके आहेत. या ठिकाणी दिसते सभागृह आहे, बालेकिल्ला वगैरे. त्याचबरोबर तोप पण ठेवलेला आहे वरती, ते आपण आता पाहूयात. आणि हे जे दिसतंय ते सभागृह आहे, आणि ज्यानंतर 1818 नंतर इंग्रजांनी पूर्ण याच्यावरती हमले करून पूर्ण हे तोडून टाकून गेले नाही का. तोप पण आहे, तोपा पण आहेत बघा. या ठिकाणी आहे पंचधातूची तोप आहे, त्या ठिकाणी एक आहे थोडी, इकडे एक तोप आहे. हे सभागृह आहे त्यावेळेच. पुढे बघूयात आपण काय काय सभागृह आहे. आणि सभागृहापासून बघा ह्या साईडला इकडे महादेव मंदिर आहे, त्र्यंबक तलाव, सोळाकोणी तलाव, आणि विंचूकाडा या साईडला आहे. आणि जे केव जे आहेत नॉर्थ केव 2 आहेत ते या ठिकाणी आहेत, ते आपण पहिले पाहू आणि नंतर मग विंचूकाड्याकडे जाऊ. तर हा जो रोड आहे तो लेणी पाहण्यासाठी जातो, आणि तिकडून इकडे आल्यानंतर थोडं जवळच आपल्याला घोड्यांची पागा जी आहे ज्या ठिकाणी ही दिसते बघा, आपण त्या पाहूयात. घोड्यांची पागा, घोड्यांची पागा सध्या तरी काहीच नाहीये. 200 लोक आरामशीर बसू शकतात अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी पहिले म्हणजे घोड्यांना दोन्ही साईडला बांधलं जात असेल मे बी नाही का, त्या पद्धतीने आहे बघा. आणि जे महाराजांनी जे हे आणले होते, द्रव्य आणले होते, जी लूट होती स्वतेची,
जे सोनं नाणं जे काय असेल ते मोती वगैरे ते या ठिकाणी किंवा कुठेतरी असतील. हे बघा किती भयंकर अशी भीती वाटते. तिकडे खूप मोठी 500 माणसं आरामशीर राहू शकतात, म्हणजे नाही का व्यवस्था होऊ शकते. 200 माणसांची तर आरामशीर होईल, एवढं मोठं आहे. पावसाचं मे बी पाणी येत असावं जेणेकरून असा अंदाज आहे, कारण आतमध्ये थोडी ओलसर जास्त आहे. हे बघा इकडे किरळ एकदम शांतता आहे एकदम. इथे काय आहे आणि याच्या पलीकडल्या बाजूला काय आहे, इकडे काय पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि याच्या शेजारी असणारी जी भाजी लेणी आहे त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे. आता इथं पाणी आहे त्याच्यामुळे काय आता जात आहेत. इकडे साहित्य वगैरे ठेवले थोडंफार, तर आपण ते लेणी पाहूयात. आता जे आपण पाहिले ते घोड्याची पागा आहे, आणि याच ठिकाणी मी बी शक्यतो द्रव्य जे काय आहे ते ठेवलं असेल किंवा कुठे ठेवलं असेल. पण ह्याच किल्ल्यावरती महाराजांनी जे आणले होते नाही का, सुरतेची जी लूट होती ती ठेवली होती. वारं भयंकर आहे, आवाज थोडा येत नसेल असा अंदाज आहे मला. इकडे जे आहेत ह्या नॉर्थ ईस्ट म्हणजे नॉर्थच्या साईडच्या लेणी आहेत आणि दर्गा आहेत, ते आपण पाहूयात. आता इकडे घोड्याची पाका पाहिल्यानंतर आपण थोडं पुढं आलो तर या ठिकाणी आपल्याला उत्तरेला एक लक्ष्मीकोठी दिसते बघा. ती हीच जागा असावी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची जी लूट केली होती ती याच ठिकाणी ठेवली असावी. एरिया खूप भयंकर आहे, खूप भीती वाटते असा एरिया. बापरे, खूप म्हणजे खूप मोठे, एवढं मोठं द्रव्य त्यांनी या ठिकाणी ठेवलं असावं. जी लूट होती ती लूट पण खूप छोटी अशी नव्हती, म्हणजे 1400-1500 बैलगाड्या एवढी जी लूट होती, जी मोती असेल, सोने असेल, नाणं असेल, ते आणून हे केलं होतं. आतमध्ये जायला पण भीती वाटते, एवढी नाही का. आणि एक लेणी समूह आहे, हा लेणी जो आहे लेणीच्या समूहामध्येच त्याला लक्ष्मीकोठी असं नाव ठेवलं आहे. नंतर मे बी ठेवलं असावं, कारण हे जे बघितलं तर लोहगडावर सुद्धा ज्याप्रमाणे भाज्या लेणी आहेत, भाज्या लेणी ज्या कोरीव काम केलेले त्याप्रमाणेच लोहगडावरती पण केलेलं आहे. आपण बघूयात. तुम्ही पाहताय खूप एका दगडामध्ये कोरलेले, कातळकड्यामध्ये. हा जो दिसत आहे तो 16 कोणी तलाव आहे. याचा वापर स्नान पाण्यासाठी केला जात होता. त्याचबरोबर गडावरती छोटे मोठे असे भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये पाण्याअभावी कोणतीही मानवहानी आणि त्याचबरोबर प्राण्यांची हानी होऊ नये याची पुरेपूर काळजी केली जात होती. आतापर्यंत आपण किल्ल्याचे 4 दरवाजे, त्याचबरोबर लक्ष्मीकोठी, धान्यकोठी आणि त्याचबरोबर घोड्याची पाग आहे आणि ते पाहिली. त्याच्यानंतर आपण जे महत्त्वाचं जे सर्वात आकर्षण आहे ते आहे तो विंचूकडा. तो आपण विंचूकडा पाहायला जाऊयात. तो इथून या पद्धतीने दिसतोय. तो आहे तो विंचूकडा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जो जाण्याचा मार्ग आहे तर तो खूप अवघड आहे नाही का. जर येणारा असाल इकडं तर शूज नक्की वापरा, कारण वाट जी आहे तो खूप खतरनाक आहे, म्हणजे डेंजर आहे. बघ माझी अवस्था बघू शकता तुम्ही. आता बघू आलाय, इथून पण थोडं पुढं आहे अजून. जो स्लोप आहे तो उतरण्यासाठीच 15-20 मिनिट लागतात, एवढं असं ही क्रिटिकल आहे नाही का विंचूकडा. विंचूकडाकडे येताना तुम्हाला हा जो दिसतोय वाट, इथून यावं लागतंय, त्यामुळे तो खूप क्रिटिकल आहे आणि पूर्ण असा खडा आहे. ते मुलं जे दिसतात तिथून त्या पद्धतीने यावं लागतंय, त्यामुळे येताना इकडे सेफ्टीचा नक्की यूज करा. तर फायनली आपण आलोय विंचूकड्यावरती. हा जो शेवटचा टोक आहे, विंचूसारखी याची नागेचा आकार जो असतो विंचूचा त्या पद्धतीने आहे, त्यामुळे याला विंचूकडा म्हणतात. आणि इथून पलीकडे दिसणारा व्ह्यूज आहे तो खूप छान आहे नाही का. सकाळपासून फिरून गडावरती खूप वैताग आला आणि इथं पाणी भेटत नव्हतं, तर इथं पिण्याचं पाणी दिले. पाणी जे आहे ना एकदम थंड, फ्रीज सारखं गार आहे. एवढं ऊन आहे बाहेर पण एकदम पाणी छान आहे. ह्याच्या पलीकडे दिसतंय
तो एक छोटा तलाव आहे नाही का, म्हणजे टाकी आहे पाण्याची आणि तिथून जे हे होऊन नाही का झिरपून वगैरे या खड्ड्यामध्ये पाणी येते बघा आणि पाणी एकदम छान आहे. त्र्यंबक तलाव हा लोहगडावरील दुसरा तलाव आहे. 16 कोणी तलाव आणि हा एक त्र्यंबक तलाव. तलावाच्या शेजारीच आपल्याला महादेवाचे मंदिर पाहायला भेटते. मंदिरासमोर असलेली हनुमानाची मूर्ती, त्याचबरोबर जुनं असं हे मंदिर. मंदिरामध्ये नवीन पिंड खूप छान बसवलेली आहे. भोसले कुळाचे कुलदैवत म्हणजे श्री शंभू महादेव. बाबाजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले यांच्यापासून चालत आलेली परंपरा म्हणजेच श्री शंभू महादेव. सध्या शिखर शिंगणापूर हे कुलदैवत आहे. तर मित्रांनो, असा होता आपला हा छोटासा ब्लॉग. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. आज माझा हा पहिला प्रयत्न होता, जे की सोलो ट्रेकिंग वगैरे जे म्हणतात त्या पद्धतीने. आणि आज मी काठी हातात आणली होती की नाही का, गेल्या वेळेस मी कुठं तर बाहेर गेलो होतो त्यावेळेस नाही का पाकडा वगैरे जे होते गडावरचे ते खूप त्रास देत होते, त्यामुळे मी आलो. तर सकाळी 12:15च्या आसपास मी गडावरती आलो होतो आणि 4:45 वाजले जवळजवळ. खूप स्लो वगैरे व्हिडिओ नाही का गर्दीच्या ठिकाणी वगैरे नाही का, त्यामुळे जरा थोडा उशीर लागला. पण मला जमते जेवढं मी एक्सपेक्ट करण्याचा प्रयत्न केला. खरंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या घरच्यांची. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.